भूकंपाच्या संदर्भातली पुढची महत्त्वाची बातमी। भूकंपाचा केंद्रबिंदू हा हिंगोलीतल्या रामेश्वर तांडा गावात आढळलेला आहे। भूकंपाच्या धक्क्याने गावात मोठं नुकसान झालं तर रामेश्वर तांडा या गावातील घराच्या भिंतींना देखील तडे गेल्याचं पाहायला मिळतंय। भूकंपाचा केंद्रबिंदू गावात असल्याने आता गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। ही दृश्य देखील आपण पाहतोय। भूकंपाच्या धक्क्याने संपूर्ण गाव हादरलेलं आहे। रामेश्वर तांडा या गावातील घरांच्या भिंतींना मोठे तडे गेलेत। भूकंपाचा केंद्रबिंदू गावात असल्याने गावकऱ्यांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। तर नागरिक देखील आता या गावातले भयभीत झाल्याचं सध्या पाहायला मिळतं। याच भयभीत झालेल्या नागरिकांसोबत संवाद साधलाय आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। पाहूयात। हिंगोली शहरातील जे जिल्ह्यातील रामेश्वर तांडा हे केंद्रबिंदू त्या ठिकाणी सध्या बघू शकता। या गावामध्ये अशा भिंतींना अशा प्रकारे जे आहे ते तडे गेलेले आहेत आणि यामध्ये संपूर्ण जे आहे ते गावामध्ये सध्या भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। बघू शकता की यासह अनेक गावामध्ये जे आहे ते पाचही तालुक्यामध्ये जे आहे ते भीतीचं वातावरण या ठिकाणी पसरल्याचं पाहायला मिळतंय। आपल्यासोबत काही ठिकाणचे काही ग्रामस्थ आहेत, त्याच्याकडून जाणून घेऊयात। दादा, मला सांगा कशा प्रकारे सकाळी भूकंपात धक्का बसला? सर, धड 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 असं वाजलं, आवाज आला, आवाज बार झाल्यासारखं आवाज झाल्यानंतर आम्ही काय झोपलो होतो घरामध्ये। झोपल्यानंतर काय की आम्ही त्या आधी पलंग सोडून दार काढून बाहेर पडालो, रोडवर पळालो। आम्ही रोडवर पळता वेळेस पाया चिपलं नाहीत काय नाही, आम्ही उगं पळालो, धड धड करून पत्र फडफड फडफड आवाज द्यालो। भिंती चिरल्यात आमच्या, कोणाच्या भिंती चिरल्यात। आतापर्यंत आमच्या जवळ कोणतंच तुमचं कर्मचारी किंवा कोणता आमदार खासदार सुद्धा आमच्या गावात आलेलं नाही। घरात आम्ही झोपलो होतो, एकदम भूकंप झाल्यावर पळून घरातून बाहेर निघालो। घरातून बाहेर निघालो, लहान लेकरं खाली पडले, खाली पलंग हल्ली आमची, बरं, भिताड चिरलं। कोणी आलं होतं गावात? कोणी आलं नव्हतं, आमदार आलं नाही, खासदार आलं नाही, कोणी आलं नाही। त्याची तर प्रशासकानं घ्यायला पाहिजे। आता आमदार खासदार अधिवेशन चालू आहे, हिवाळी अधिवेशन, पावसाळी अधिवेशन। आमदार साहेबाला कळलेलं आहे, आमदार साहेब येईल 1-2 दिवसात। तर सरपंच ते आता त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे गोरगरिबांना, जनतेला। सकाळपासून बाहेरच आहे सर। कोणी आलं होतं का आपल्या इथे? कोणीच नाही आतापर्यंत। भीती वाटायली घरात जायची। भीती वाटायली? हो। हे पहिल्यांदाच घडलंय का कसं? नाही सर, असं 2-3 वेळेस झालंय बघा। 2 वेळेस झालं, 3 वेळेस झाले सर असं। रामेश्वर तांडा गाव आहे आणि या गावामध्ये सध्या भीतीचं वातावरण पसरल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।